नमस्कार मंडळी, आज आपण मस्त कुरकुरीत तेवढीच खमंग आणि खरपूस अशी कोथिंबीरीची वडी बनवत आहोत। नैवेद्याच्या ताटामध्ये म्हणा किंवा घरी कोण पाहुणे येणार असतील तरी सुद्धा आपसुकच आपण तोंडी लावण्यासाठी कोथिंबीरीची वडी बनवतो। ताटामध्ये कितीही चांगले चांगले पदार्थ तुम्ही बनवलेले असले तरी ही एकटी कोथिंबीरीची वडी एवढा भाव खाऊन जाते ना की बस। आता तर काय थंडी आहे, मार्केटमध्ये भरपूर अशी ताजी ताजी कोथिंबीर विकण्यासाठी येते। त्याचबरोबर कोथिंबीर सध्या स्वस्त सुद्धा आहे। माझ्यासारख्या कोथिंबीरीला हवऱ्या असणाऱ्या माणसांना तर कोथिंबीर घेण्याचा मोह आवरतच नाही। चला तर मग आज आपण मस्त खमंग खरपूस त्याचबरोबर एकदम कुरकुरीत आणि कमी तेलकट होणारी कोथिंबीरीची वडी बनवायला घेऊया। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला मग सुरुवात करूया। कोथिंबीरीची वडी बनवण्यासाठी इथे मी 2 जोडी कोथिंबीर चांगली नीट करून घेतली। ती 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि संपूर्ण पाणी निथळण्यासाठी या जाळीवरती काढून ठेवली। वड्यांसाठी कोथिंबीर घेताना शक्यतो गावरान कोथिंबीर घ्या, कारण त्याचा फ्लेवर वड्यांमध्ये चांगला उतरला जातो आणि वडी चवीला सुद्धा चांगली होते। कोथिंबीरीला भरपूर अशी माती लागलेली असते, त्यामुळे ती धुवून नक्की घ्या आणि त्यानंतर त्यामधलं संपूर्ण पाणी निथळून घ्या। आता ही कोथिंबीर आपल्याला एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी सगळी कोथिंबीर याच पद्धतीने चिरून घेतली। चिरून घेतलेली कोथिंबीर एका कुंड्यामध्ये काढून घेतली। कपने मोजली तर ही चिरून घेतलेली कोथिंबीर बरोबर 4 कप होती। बघू शकता बऱ्यापैकी यामधलं पाणी निथळून घेतल्यामुळे हाताला सुद्धा एकदम पाणी कमी लागत आहे। कोथिंबीरीची वडी बनवण्यासाठी एक ताजं वाटण बनवून घेऊयात। 4 ते 5 तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत। मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। त्यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। अर्धा चमचा ओवा आणि 1 चमचा जिरे घालायचं आणि पाणी न घालता हे एकदम बारीक असं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी पाणी न घालता हे सगळं वाटण मस्त असं बारीक करून घेतलं। या ताज्या वाटणाचा वास सगळ्या घरभर दरवळतो आहे। याच वाटणाचा वापर करून तुम्ही थालीपीठ सुद्धा बनवू शकता किंवा आळूची वडी बनवण्यासाठी सुद्धा हेच वाटण वापरलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर चिरून घेतलेल्या कोथिंबीरीमध्ये 2 चमचे पांढरे गावरान तीळ घालायचे। यापैकी मी थोडेसे तीळ शिल्लक ठेवलेले आहेत, ते का ठेवले हे मी तुम्हाला नंतर सांगते। त्यानंतर तयार करून घेतलेलं हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं। पाव चमचा हळद आणि अगदी पाव चमचा हिंग घालायचा। त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, मीठ घालताना जरा बेताने घाला, कारण कोथिंबीर आत्ता जरी जास्त दिसत असली तरी पाणी घातल्यानंतर याची क्वांटिटी थोडी कमी होते। वड्या उकडण्यासाठी मी एकीकडे गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता ज्या चाळणीमध्ये वड्या उकडणार आहोत त्या चाळणीला व्यवस्थित असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं। त्यामुळे उकळून झाल्यानंतर वड्या चाळणीला अजिबात चिकटत नाहीत, अगदी अलगद त्या बाजूला होतात। ही पूर्वतयारी आपल्याला पिठामध्ये हात भरवण्याच्या अगोदर करून घ्यायची आहे। मीठ, कोथिंबीर आणि बाकीचे मसाले आहेत ते कोथिंबीरीला व्यवस्थित असे चोळून घ्यायचे। मिठामुळे कोथिंबीरीला पाणी सुटलं जातं, त्यामुळे काय होतं तर पीठ मळताना आपण जे पाणी वापरतो त्याचा अंदाज चुकत नाही। मसाले चांगले चोळून घेतलेले आहेत। आता यामध्ये बरोबर 1.5 कप मी बेसन पीठ घातलेलं आहे। आता वडी चांगली कुरकुरीत व्हावी, त्याचबरोबर ती कमी तेलकट व्हावी यासाठी अगदी पाव कप तांदळाचं पीठ वापरत आहे। तांदळाचं पीठ नक्की वापरा, त्यामुळे वड्या अजिबात तेलकट होत नाहीत। आता हे पीठ आणि कोथिंबीर व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतरच यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। वड्यांचं पीठ मळण्यासाठी जास्त पाण्याची अजिबात गरज लागत नाही। अगदी 1-2 चमचे करून पाणी घालायचं आणि हे पीठ व्यवस्थित असं या मॉइश्चरमध्ये मिक्स करत राहायचं। मध्यम कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। मला हे संपूर्ण पीठ मळायला पाव कप पाणी लागलं। तुमच्या कोथिंबीरीमध्ये मॉइश्चर किती आहे त्यावरती सुद्धा पाण्याचं प्रमाण अवलंबून असतं, त्यामुळे पाणी घालताना एकदम कमी कमी घाला आणि त्या असलेल्या मॉइश्चरमध्येच कोथिंबीरीचं पीठ मध्यम कन्सिस्टन्सीचं मळून घ्या। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या मध्यम कन्सिस्टन्सीचं मी पीठ मळून घेतलेलं आहे। आता लगेचच आपण याच्या वड्या बनवून घेऊयात। दोन्ही हाताला तेल व्यवस्थित असं लावून घ्यायचं। त्यानंतर आता या तयार पिठामधून एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आणि त्याचा रोल हातावरती असा करून घ्यायचा।
हातावरती जर रोल करायला जमत नसेल तर एखाद्या पोळपाटावरती किंवा एखाद्या ताटावरती तेल लावून तुम्ही असं वडी वळून घेतली तरी सुद्धा चालेल। आता ही बनवून घेतलेली वडी मी ज्या चाळणीला तेल लावून ठेवलेलं होतं त्या चाळणीमध्ये काढून घेतली। याच पद्धतीने मी बाकीच्याही सगळ्या वड्या बनवून घेतल्या। एवढ्या प्रमाणात माझ्याबरोबर 3 मध्यम साईजच्या वड्या तयार झालेल्या आहेत। मगाशी जे तीळ आपण शिल्लक ठेवलेले होते ते तीळ थोडे थोडे करून या 3ही वड्यांवर घालून घेतले आणि हाताने थोडेसं असं दाबून घेतलं। त्यामुळे या वड्या तेलामध्ये तळताना हे तीळ अजिबात सुटले जाणार नाहीत। आता वड्या इथं आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत। दुसरीकडे वड्या उकडण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, ते पाणी सुद्धा व्यवस्थित असं गरम झालेलं आहे। वड्यांची चाळण या पातेल्यावरती ठेवायची आणि त्यानंतर त्यावरती झाकण झाकायचं। मध्यम गॅसवरती 12 ते 15 मिनिट या वड्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत। 12 ते 15 मिनिटांमध्ये ह्या वड्या व्यवस्थित अशा शिजल्या जातात किंवा वाफवल्या जातात। साधारणतः 15 मिनिट या वड्या मी वाफवून घेतलेल्या आहेत। यावरती झाकण काढलं। आता या वड्या व्यवस्थित शिजल्या आहेत की नाहीत हे कसं चेक करायचं, तर यामध्ये एक सुरी घालायची। सुरी संपूर्ण क्लीन येत आहे, त्याला कुठेही वड्यांचं पीठ चिकटलेलं नाही, म्हणजेच या वड्या आपल्या व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत। गॅस बंद करायचा आणि वड्या थंड होण्यासाठी ही चाळण बाजूला करून एका ताटामध्ये ठेवून द्यायची। थोडंसं कोमट झाल्यानंतर या वड्या आहेत त्या चाळणीमधून मी काढून बाजूला ठेवणार आहे। गरम गरम वड्या लगेचच कट करायच्या नाहीत, कारण त्या व्यवस्थित कट करता येत नाहीत। थोड्याशा वड्या कोमट झालेल्या आहेत, बघू शकता चाळणीपासून अगदी अलगद या सेपरेट होत आहेत। सगळ्या वड्या मी ताटामध्ये काढून घेतल्या आणि संपूर्णपणे थंड करून घेतल्या। लक्षात ठेवा, वड्या थंड झाल्यानंतरच चिरून घ्यायच्या, नाहीतर त्याचा भुगा होऊ शकतो। आता या वड्या तुम्हाला जेवढ्या लागणार असतील तेवढ्याच तळून घ्यायच्या आणि उरलेल्या वड्या हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या। 8 दिवस त्या वड्या आरामात टिकतात। तुम्हाला ज्यावेळी तळायच्या असतील त्यावेळी साधारणतः अर्धा ते 1 तास बाहेर काढायच्या आणि त्यानंतरच तळायच्या। मस्त कुरकुरीत वड्या तरी सुद्धा तयार होतात। आता या वड्यातली एक वडी मी कट करून घेतलेली आहे। बघू शकता किती छान ही वडी कट झालेली आहे, कुठेही याचा भुगा होत नाही। अगदी व्यवस्थित या सगळ्या वड्या कट करून घेतल्या। चला आता या वड्या तळून घेऊयात। तळण्यासाठी तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे। एक एक करून यामध्ये वड्या सोडून घ्यायच्या। जास्त वड्यांची गर्दी सुद्धा करायची नाही। मध्यम गॅसवरती या सगळ्या वड्या तळून घ्यायच्या। गॅसची फ्लेम हाय करू नका, नाहीतर वड्या एकदम करपल्या जातील आणि आतमधून कच्च्या राहतील। आणि लो फ्लेमवरती जर वड्या तळून घेतल्या तर भरपूर असं तेल शोषून घेतील, त्यामुळे वड्या तळताना मध्यम फ्लेमवरती तळा। वड्या तेलामध्ये घातल्यानंतर लगेचच त्याला झाऱ्या किंवा चमचा लावायचा नाही। साधारणतः 15 ते 20 सेकंद या वड्या तेलामध्ये सेट होऊ द्यायच्या आणि त्यानंतरच या उलटून दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थित अशा आलटीपलटी करून तळून घ्यायच्या। आता वडी तळत आली आहे हे कसं ओळखायचं, तर सुरुवातीला ज्यावेळी वडी आपण तेलामध्ये सोडतो त्यावेळी भरपूर असे बबल येत राहतात। ही वडी व्यवस्थित तळत आली की या तेलाचे बबल आहेत ते हळूहळू कमी येतात। मी या कलरवरती मस्त खमंग आणि खरपूस या वड्या तळून घेतल्या। अशा प्रकारे तयार झाली आपली खमंग, खरपूस, कुरकुरीत आणि कमी तेलकट अशी कोथिंबिरीची वडी। तळून झाल्यानंतर सुद्धा बराच वेळ ही कुरकुरीत राहते। या वड्या तळून जवळपास अर्धा ते पाऊण तास झाला असेल। आता यामधली एक तुम्हाला कट करून दाखवते। बघू शकता किती छान खुसखुशीत झालेली आहे। खाऊन सुद्धा दाखवते, याचा क्रिस्प तुम्ही ऐकू शकता। चवीला सुद्धा ही कोथिंबिरीची वडी खूप छान झालेली होती। माझ्या या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा कोथिंबिरीच्या वड्या नक्की बनवून बघा। मस्त अशा कुरकुरीत एकदम वड्या तयार होतात, कमी तेलकट होतात, त्याचबरोबर बराच वेळ कुरकुरीत राहायला सुद्धा मदत होते। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि थोडा जरी आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका। प्रियंका घारमळकर या यूट्यूब चॅनलवरती बऱ्याच अशा रेसिपीज आहेत ज्या तुम्हाला नाश्त्यासाठी, रेग्युलर जेवणासाठी उपयोगी आहेत। सगळ्यांच्या मी प्लेलिस्ट सुद्धा बनवलेल्या आहेत, नक्की जाऊन बघा। कोथिंबीर वडीचा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि फॅमिली सोबत नक्की शेअर करा। प्रियंका घारमळकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक, इंस्टाग्रामवरती फॉलो सुद्धा करा। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।